शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आता साथ सोडलेले आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर केलेली आहे. 9 तारखेला ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आपल्यासोबत ज्यांनी आता पत्रकार परिषद घेतली अनिल जगताप आहेत. काय सांगाल दादा, अनेक वर्षापासून तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत काम केलेलं आहे, मात्र आता तुम्ही भूमिका जाहीर केलेली आहे, शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. कशामुळे तुम्हाला प्रवेश करण्याची वेळ आलेली आहे? शिवसेना गटात नाही, मी शिवसेनेत प्रवेश करतोय. उभाटा गटातून शिवसेनेत प्रवेश करतोय. त्यामुळं जो माझ्यावर अन्याय वारंवार या ठिकाणी झाला आहे त्याचे कारण मी प्रत्येक वेळेस सांगितले. पण जर ते या ठिकाणी एक अंधार करणारे या ठिकाणी महाराष्ट्रात अंधार करायला निघाल्यात कोणाचं ऐकून, आणि या ठिकाणी काम करत असताना चांगले पदाधिकारी आम्ही सर्व माझ्याबरोबरचे पदाधिकारी रात्रंदिवस आम्ही मेहनत करतोय, शाखेचं नियोजन करतोय, पक्षाचे कार्यक्रम घेतो, प्रबोधन यात्रा मोठी घेतोय, आदित्य ठाकरे साहेबांचे 2 मेळावे घेतले, वरुणजीचा 1 मेळावा घेतला, आणि खासदार साहेबांचे 11 तालुक्यात 11 कार्यक्रम आम्ही घेतले. हे सगळं करीत असताना चांगलं काम चालत असताना अचानक माझं पद जात आहे, आणि ही 3री वेळ असल्यामुळं मला हे काय पटलं नाही आणि हे मला आवडलं नाही. कारण माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना कोणालाच हे गोष्ट आवडलेली नाही, आणि करणाऱ्या माणूस आहे. हे जर उद्धव साहेबांना मला बोलवलं असतं, म्हणले असते अनिल हे 3 जिल्हा प्रमुख 5 मतदारसंघ बघतील आणि तू हा 1 मतदारसंघ बघ, त्यावेळेस मी हसत खेळत घेतलं असतं. कारण मी 2006 पासून मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय. पण या ठिकाणी मला लढायची, विधानसभा जिंकायची, त्या माध्यमातून मी काम करत होतो. अचानक जर असं माझ्याबरोबर घडलं तर कुठल्याच माणसाची मानसिकता या ठिकाणी होणार नाही. मी तर बाळासाहेबांचा सैनिक आहे. जिथं खोटं होतं तिथं मान्यच करायचं नाही, हे बाळासाहेबांना आम्हाला शिकलेलं आहे. आता तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे आणि पोद्दार यांच्यावरती आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप केलेले आहेत. या संदर्भात काय सांगाल तुम्ही? मी संपर्क प्रमुख जे आहेत इथले, त्यांनी जे विषय मला बोलले आणि मला जे फोनवर बोलले ते सगळे माझ्याकडे विषय आहेत, आणि त्याच पद्धतीने गटुड्यातूनच हा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळं ते कोणाकोणाला द्यायचे, ह्यांना द्यायचं त्यांना द्यायचे, असे अनेक जणांचे ते नाव सांगत होते. पण त्यांनी ज्या दिवशी मला सांगतील की हे खोटं आहे, त्या दिवशी मी तुम्हाला हे सगळं ओपन करून दाखवतो. तुमच्या पक्ष प्रवेशाला किती पदाधिकारी सोबत असणारे, सरपंच असणारे, काय सांगा? माझ्याबरोबर सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, सरपंच आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, नगरपालिकेचे सदस्य आहेत, युवा सेनेचे आहेत, महिला आघाडीचे काही आहेत, सगळ्या जिल्ह्यातले पदाधिकारी बरेचसे या ठिकाणी माझ्याबरोबर येणार आहेत. ग्रामपंचायतचे सदस्य त्या ठिकाणी येणार आहेत, सोसायटीचे त्या ठिकाणी येणार आहेत. आता तुम्हाला 9 तारखेला खरी यादी त्या ठिकाणी नावासकट नंबर सकट तुम्हाला त्या ठिकाणी मी देईल. असंही बोललं जातं की तुम्ही जे प्रवेश केला आहे तो पुढच्या विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवून प्रवेश केला, असं देखील बोललं जात आहे. तुम्ही निवडणूक लढवणार आहेत, मात्र शिवसेना कुटुंब आता देखील बोलले की हा पक्ष पण लढू शकतोय. कसं बघता याकडे? मी अपक्ष लढायची तयारी सुरूच केली. मी पक्षप्रमुखाला सुद्धा सांगितलं होतं की जागा जर आघाडीमध्ये माझ्यासाठी बिघाडी होत असेल तर मला अपक्षाची परमिशन द्या, मी त्यात बी तयार आहे. पण त्या ठिकाणी हे अचानक या ठिकाणी झालं, आणि विधानसभेचं माझं स्वप्नच आहे पहिल्यापासून विधानसभा लढवायची. माझे कार्यकर्ते त्यांना न काही मिळता या ठिकाणी माझ्याबरोबर इतक्या वर्ष काम करत राहिले. सगळे पदाधिकारी कुठली अपेक्षा माझ्याकडून कधी ठेवलेली नाही, कुठल्या कामाची अपेक्षा माझ्याकडून त्यांनी ठेवलेली नाही. म्हणून आज या ठिकाणी निर्णय घेताना मी निर्णय कार्यकर्त्यासाठी आणि माझ्यासाठी भविष्यात चांगलं काय राहील आणि आपण कसं विधानसभा लढू, आणि विषय आहे पक्षाचा तिकीट द्यायचा, उमेदवारी द्यायचा, ते माझ्या कामाच्या माध्यमातून इथून अहवाल जातील ना, कोण उमेदवार चांगला आहे त्याला त्या ठिकाणी मिळेल. नक्कीच आपण बघू शकतो की जर वारंवार माझ्यावर जर अन्याय होत असेल तर मी कुठपर्यंत सहन करायचं. त्याच पद्धतीने सुषमा अंधारे जे आहे ते सुषमा अंधारे इथल्या बीडच्या शिवसेनेचा अंधार करायला निघालेला आहेत देखील असा आरोप करण्यात आला. त्याच पद्धतीने आर्थिक देवाणघेवाणीचा देखील आरोप करण्यात आला आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, बीड.